गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मागील काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत व आज देखील मी आशांना त्यांचं जे काही महिन्याचं वाउचर असतं ते बनवताना कुठली कुठली कागदपत्रे जोडावी लागतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व आजचा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमचं महिन्याचं वाउचर किंवा महिन्याचं काम देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका, कारण तुम्हाला प्रत्येक पान किंवा वाउचरमधील प्रत्येक हेडचं काम कसं लिहून व्यवस्थित द्यायचं किंवा महिन्याचं वाउचर बनवायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आणि डिटेल माहिती तुम्हाला यातून भेटणार आहे. त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे. तेव्हा व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडं वळूयात की नेमकं हे वाउचर बनवायचं कसं. तर आता बघा, हे सुरुवातीला हे पावतीचं पहिलं पेज असतं जे ते आपल्याला पावतीचं लावायचं असतं. त्या ठिकाणी बघा इथं काय दिलेलं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे व तालुका आणि जिल्हा जो काही असेल तो लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी आपली मासिक मीटिंग असेल किंवा मंथली मीटिंग असेल त्याची दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की इथं आशाचं नाव दिलेलं आहे. तर इथं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव भरू शकता. त्यानंतर ज्या उपकेंद्रात तुम्ही काम करता त्या उपकेंद्राचं नाव, हे उपकेंद्र कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रा किंवा हे उपकेंद्र कोणत्या गावाअंतर्गत येतं त्या गावाचं नाव देखील तुम्ही या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे, तर इथं अनुक्रमणिका दिलेली आहे. त्यानंतर माहे म्हणजे ज्या महिन्याचं हे वाउचर तुम्ही बनवत आहात त्याचा महिना इथं टाकायचा आहे. त्यानंतर मासिक सभा म्हणजे तुम्ही मासिक सभा घेतली का, तर ती मासिक सभा जर घेतली असेल तर इथं टिक मार्क आपल्याला करायचे आहे व त्या मासिक सभेचे पैसे इथं आपल्याला भरायचे आहेत. तर मासिक सभेसाठी आपल्याला साधारणतः 150 रुपये एवढा मोबदला मिळतो, तर इथं आपण 150 रुपये असं भरणार आहोत. त्यानंतर फोन बिलासाठी देखील आपल्याला जी काही रक्कम जमा होते ते इथं टिक करून आपण या ठिकाणी फोन बिल भरणार आहोत व त्रैमासिकचं इथं लिहिणार आहोत. या त्रैमासिक मीटिंग ह्या वर्षातून 4 वेळाच होतात. तर ह्या त्रैमासिक मीटिंग ज्या ज्या महिन्यात असतील म्हणजे मार्च, डिसेंबर असेल तर त्या महिन्याचा आपण इथं टिक मार्क करून त्याचे पैसे या ठिकाणी भरायचे आहेत. तर BS म्हणजे काय, तर स्लाईड ज्या काही आपण रक्तनमुने घेतलेले आहेत तापरुग्णाचे किंवा ANCचे असतील तर जे काही त्या महिन्यामध्ये आपण म्हणजे रक्तनमुने घेतले असतील त्याची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे व त्याचे पैसे एका स्लाईडला 15 रुपयेप्रमाणे जेवढ्या स्लाईड घेतल्या असतील तेवढे पैसे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर इथं VHNSCची मीटिंग महिन्यात आपण एक घेतो तर या ठिकाणी एक लिहिणार आहोत व त्या VHNSC मीटिंगसाठी असणारा लाभ देखील इथं 150 रुपये असं आपण भरणार आहोत. त्यानंतर VHND म्हणजे हे लसीकरण सत्र आपल्या इथं काही ठिकाणी महिन्यातून 2 वेळा होतं तर काही ठिकाणी 1 वेळा. तर जेवढ्या वेळा आपल्या इथं VHND सत्र भरत असेल त्याची संख्या इथं टाकायची आहे व त्याचा मोबदला आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर गोवर म्हणजे MR फर्स्टचा डोस ज्या लाभार्थ्यांचा किंवा किती लाभार्थ्यांचा MR फर्स्टचा डोस झाला असेल त्याची संख्या आपल्याला या ठिकाणी भरायची आहे व प्रति लाभार्थी 100 याप्रमाणे. समजा इथं 2 किंवा 3 लाभार्थी असतील तर 2 असतील तर इथं 200 आणि 3 असतील तर आपण या ठिकाणी 300 असा आकडा भरणार आहोत. त्यानंतर बूस्टर, तर बूस्टरसाठी प्रति लाभार्थी 75 रुपये अशाला मोबदला मिळतो. समजा बूस्टरचे जर त्या महिन्यातील लसीकरण सत्रामध्ये 2 लाभार्थी झाले असतील तर आपण या ठिकाणी 2 लिहिणार आहोत व 75 प्रमाणे या ठिकाणी 150 रुपये लिहिणार आहोत. त्यानंतर DT 5 वर्ष म्हणजे समजा 5 वर्ष पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं जर आपण लसीकरण पूर्ण करून घेतलं तर या ठिकाणी किती लाभ आहे, समजा 3 किंवा 4 असतील तर या ठिकाणी 4 जर आकडा लिहिला तर प्रति लाभार्थी 50 रुपयेप्रमाणे तर 200 रुपये आपण भरणार आहोत. MMU म्हणजे ही जी काही गाडी आपल्या गावाच्या ठिकाणी येते त्याचं या ठिकाणी आपण भरणार आहोत. त्यानंतर HBNC व्हिजिट म्हणजे HBNCचे किती लाभार्थी आपले या महिन्यात व्हिजिट देऊन झाले आहेत तर त्याचा टोटल आकडा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे व त्याची प्रति भेट 50 रुपयेप्रमाणे प्रति महिन्याच्या 50 रुपयेप्रमाणे जे काही पैसे येतील ते आपण या ठिकाणी भरणार आहोत. तर रेकॉर्डसाठी असणारे आपले 1,500 रुपये हे देखील आपण इथे भरतो. समजा JSY पूर्वचा म्हणजे JSYचा जर लाभ आपल्याला
त्या महिन्यात जर आपण JSYचा लाभ आपल्याला भेटत असेल तर ते आपण या ठिकाणी पूर्वचा लाभ भेटत असेल तर इथं खून करणार आहोत व 300 रुपये, आणि नंतरचं देखील भेटत असेल तर इथं 300 रुपये असं प्रमाणे. समजा 2 लाभार्थी असेल तर 300 इथं 2 लिहून आपण 300 असं लिहिणार आहोत. किंवा टोटल लाभ दोन्ही देखील लाभार्थ्याला भेटत असतील तर या ठिकाणी 600चा JSY म्हणून इथं 1 किंवा 2 लिहून 600 रुपये प्रमाणे इथं बेरीज करून लिहिणार आहोत. व समजा आपल्या कार्यक्षेत्रात त्या महिन्यात ANC जर HB कमी असेल व त्या ANCला जर आपण PSCच्या ठिकाणी संदर्भित करून तिला रक्तवाढीसाठी काही इंजेक्शन वगैरे जर तिला लाभ झाला असेल तर अशा मातेचा HB कमी असलेल्या मातेची संख्या आपण या ठिकाणी लिहायची आहे व त्या मातेप्रमाणे लाभ आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. नवीन अपत्य, समजा जर अपत्यातील अंतर आपलं त्या महिन्यामध्ये असेल व हे अंतर विवाहानंतरचं असेल तर या ठिकाणी आपण 1 किंवा 2, समजा एक असेल तर या ठिकाणी 1 लिहिणार आहोत व 500 रुपये असा लाभ या ठिकाणी मानणार आहोत. त्यानंतर जर 3 वर्षातील अपत्यातील अंतर असेल तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तर इथं आपण 1 किंवा 2 लिहून खाली त्याचा 500 रुपये प्रति लाभार्थीप्रमाणे फायदा लिहिणार आहोत. तर त्यानंतर जर समजा आपल्या भागात ऑपरेशन झालेलं असेल, ऑपरेशनच्या कॅम्पला जर आपला लाभार्थी असेल व त्याचं व्यवस्थित अशी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली असेल तर किती लाभार्थ्यांची झाली, 150 रुपये प्रति लाभार्थीप्रमाणे या ठिकाणी आपण तो लाभ लिहिणार आहे. PPI UCD म्हणजे तांबे वगैरे जर कुणी बसवले असेल तर त्याची संख्या इथं त्या महिलांची संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत व त्याचा लाभ देखील या ठिकाणी लिहिणार आहोत. व महिला मृत्यू जर झाला तर त्याची संख्या इथं आणि त्याचा लाभ आपण इथं लिहिणार आहोत. व टोटल या सर्व हेडची बेरीज करून आपण या ठिकाणी एकूण भरणार आहोत. अशा प्रकारे हे झाल्यानंतर खाली इथं आरोग्य सेविकेची स्वाक्षरी घेणार आहोत व इथं अक्षरांमध्ये आपला एकूण लाभ किती होणार आहे किंवा एकूण रक्कम किती झाली आहे, एकूण मानधन किती झालं आहे ते इथं भरणार आहोत. तर अशा प्रकारे आज फक्त पहिल्या पेजची माहिती मी आपणासोबत पावतीची माहिती मी आपणासोबत शेअर करत आहे. यानंतरच्या व्हिडिओत पुढील पानांची माहिती आपल्यासोबत शेअर केली जाईल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.